तर आज मी जरा सकाळी लवकरच व्हिडिओ काढते, कारण आपल्याकडे रविवार असल्यावर खूप सकाळी सकाळी म्हणजे कामावरून घ्यायचे असतात आणि पाहुणे असतात. तर ही रात्रीची कामं सगळी स्वच्छ झालेली आहेत. तरी पण सकाळी उठल्यावर परत एकदा सगळं किचन व्यवस्थित पुसून घ्यायचं, पारुसं काढायचं आणि मगच त्याच्यावरती आपण जे काही असेल ते करायचं. आंघोळ करून वैशा आंघोळ करायला आता इकडची काही काम आहेत, कामं उरकतोय सकाळी सकाळी. आणि पूजा तर नाही केलेली, पण तो काल दिवा लावलेला आहे सकाळी, तर तो अखंड दिवा चालतो आपल्या इथं. कधी तर कवचित विजतो आहे ना वैशू. आणि काल एक मुलगा आला होता, तो बुके घेऊन आला होता, मग मी ते बुके इकडं ठेवलाय. आणि आत्ता दाखवते किती वाजलेत, 6:30 वाजलेत. 5 मिनटं घड्याळ पुढं आहे. आणि सगळेच बाहेर काही 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 कामं करतात. दारापुढे पाणी वगैरे मारून घेतलेले. सकाळी लवकर उठलं की लवकर काम होतात. आता आपल्याकडे मावशी येते ना स्वयंपाकाला, त्याच्यामुळं काय होतं, आपल्या आजी लोकांना बऱ्यापैकी काही कामं नसतात बाबा. रांगोळी वगैरे घालायचे. इकडची झाडं काही कमी केलेत जरा. गुलाबाला खूप छान अशी फुलं लागलेत. आणि ही सकाळचं इकडचं वातावरण आहे. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. आणि ताई रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. पाणी तापतंय आणि पाणी हंड्यात घेऊन जायचे, कारण बाकीचे लोक आंघोळ घालायच्यात वरती, आंघोळ करायचे. आणि इकडचं सगळं तोडून घेतलं त्या आजोबांकडून. कसं वाटतंय? आ तोडलं ना ते चांगलं झालं. तोडायलाच पाहिजे आपण इकडं. हा ना, काढलं ना त्यांनी सगळं आल्यावर. बरं आपण माग काढलं होतं का नाही, मग बरं वाटतंय, पण व्यवस्थित वाटते. मग आंघोळ्या त्यानं करा. हा जुली, काय मग? हा तिकडं चाललंय काय बघू. मंदाईचं चाललंय झाडायचं. आमची मंदाई लांबपर्यंत झाडती. हा सगळा इकडं इलाका आमचाच आहे. हा बसून लुटते आपलं. चिमण्यांना वरती ठेवलंय, इकडं अजून खाली टाकायचंय. आणि अजून सूर्यनारायण बाप्पा उगवले नाहीयेत, तर आमचं चाललंय. कशाला लावलं तू कुकरला माती? माती लावून ठेवा, लागेल. तुम्हाला आज बाहेरून जेवण आहे बाहेर आहे, अचानक लागलं म्हणजे आपल्याला लागत. हा, ते अचानक लागू नये म्हणून ठेवलेलं आहे ना तू. बरं ठेवून दे, लागणार तर नाही. नाही लागणार. वर गेले मग खाली माती लावायची राहते, त्यांनी तसंच कुकर लावला. मग बरं राहू दे. ही पुण्याची सोय आल्या. कलावती आजी पण खाली आल्या. रामकृष्ण हरी अक्का. काय मग तुमचं लय सकाळी लवकर उठून करता बाई तुम्ही सगळं. हा करावं लागते. हा दिवसभराचा कचरा कलावती आजीने खाली आणले टाकायला. व्यवस्थित टाका. ओला कचरा सुका कचरा वेगळीकडे करायचं. हा म्हणजे पेटवून द्यायला येते आपल्याला. हा तू इकडून झाडती, पाणी मारती. सकाळी आमची ही सगळी काही ना काहीतरी करत राहतात बरं काम सकाळी उठल्यावर. आणि दिवसभर काय नाही, मग पुन्हा दिवसभर आराम. अजून वरी काहीतरी चाललंय, छकुली वगैरे सगळे वरती. आता कुंभार मॅडम वरी पाणी घेऊन जाईल. वैशू खरं तर पटापटा हांडे भरभर देत्या. सकाळी सकाळी पाऊस आलता. हा पाऊस आलता आलता. मग कुठं पाऊस आलता? ते भिजले आहे का काहीतरी पाऊस? कुठला पाऊस आलता? पाऊस आला म्हणून तिथं बांधलं. कोणचा डोळा बघू? काहीतरी कचरा गेला वाटतं. सर सोड हात. लाल तर नाही झाला, पण घालू औषध. हा सांगू. कचकच करते आत कचकच कराले का? बरं जा आंघोळ. नाही म्हणले रात्री. खोकला बी येलाय का? या लागलाय, घशात दुखत आहे, घशात दुखत आहे. हा ना. संध्याकाळी काय करायचं, आता सकाळी पण गरम पाण्याच्या गुळण्या करायच्या. हा आणि खोकल्याचं औषध प्यायचं वैशालीकडून घेऊन. अंग खाजवते का आता? नाही, आता तुम्ही आले त्या साबणाने. अंगाची साबण दिलेत ना अंग खाजूने म्हणून. त्याच्याशिवाय आंघोळ करायची नाही. जावावरी चला चला. अलीकड टाकलंय ते वरी लाकूड टाकलं. काय टाकले अलीकड?
हा टाकू द्या. हात धुवा कलावते आजी, कचरा टाकलेला वरती जावा. कलावते आजी वरती जा, तूच घेऊन जा, अक्काला नाही जात येत. आणि साबण लावून चांगला हात धुवायचं व्यवस्थित. वरी गेल्यावर सगळ्यांनी दात घासा. कुमार मॅडम जावा, सगळ्याला दात घासायला द्या. तुमच्याकडे असते ना टूब? टूब तुमच्याकडे आहे ना? द्या सगळ्याला द्या. छकुलीला पण सांगायचं हिरड्यांना लाव म्हणून. हिला दम नाही निघत, हिला सगळं स्वतः सकाळची कामं करते. आणि चालू आहे पटापटा करून घेतलं म्हणजे 1-2 लाकडं लावले की दनादनाच पाणी तापते. मंदाई तिकडं काय कशात लय लक्ष ठेवावं लागतं मंदाईला, माहितीये का? कशात पण हात घालते मंदाई. इचू किड्याचं नेहमी सांगते मी तिला की तू हात घालू नको. मंदाई कशात हात घालायचा नाही सकाळी सकाळी. बाबळीचे फुलं याचायला लागले आता. जावा दात घासा, तोंड धुवा. झालं ना कालचं सगळं? जावा. सारवलं होतं त्या दिवशी पण सगळं सारवलेलं गेलं. पाऊस आला ना, हाय का नाही? काय किती हंडलं चाललाय घरातला पसारा. एवढा पसारा तुम्हाला सांगते की आपल्या कुंभार मॅडम म्हणजे अफाट आहेत, अफाट. इतका पसारा केला ना तिनं पूर्ण घरामध्ये. नुसत्या चिंध्या चांद्या, कुठला कपडा कुठं, कुठला कपडा कुठं. फक्त ती सांदी कोपऱ्याला लुटून द्यायचं काम करते. कपडे जर ठेवलेत तिनं घाण घरामध्ये. आणि आज नाहीये ते 8 वर्ष झालं मला माहितीये. माझ्या सोसायटीमध्ये जिकडं मी राहत होते तिथं पण बापरे एवढं निघायचं की काय सांगू. आता तिचं काय चुका सांगण्यात काहीच फायदा नाहीये. आणि हे करणं खूप गरजेचं आहे की तर तिची ती घाण काढणं. कुठल्याही बांगडे हा खराब झालेला बलप आहे वैशू, खराब झालेला बलप आहे. कसं ठेवलं बलप. आता हे कपाट एकदा पुसून घ्यावं व्यवस्थित छानपैकी. हा झेंडा आहे ठेवून देते मी. इथं पण झेंडे आहेत, हे पण झेंडे दरवर्षी लागतात म्हणून ठेवले. तर सगळं कपाटातलं पुसून घ्यायचं, सगळं काढून घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये व्यवस्थित ठेवायचं. अफाट घाण निर्मा सांडलाय. किती मोठा निर्मा तरी इथं सांडलेला आहे भरपूर असा. हँड ग्लोव्ज नाही, आम्ही म्हणतो आम्हाला हँड ग्लोव्ज नाहीत घालायला, हँड ग्लोव्ज नाही. लेकरं आम्ही आणि हँड ग्लोव्जचे 2 बॉक्स बिचारीने कपाटामध्ये ठेवले. आणि हात पण लावू देत नाही. मी आता बघितलं ती शैला आजी येत होती इकडं आणि कोण अजून येत होतं मी. हा कलावती आजी येऊ देत नाही घरामध्ये, अजिबात येऊ देत नाही. आणि सगळं घाण राहणं सगळं तिचं लय पडले बाहेरच, लय पडले बाहेर. हे काहीच नाहीये. हा सगळा जो राड आहे. आणि कुणाला हात पण लावू देत नाही, करू पण देत नाही. काय हे बघ. ह्याच्यामध्ये आता किती कामाचे येतं आणि किती न कामाचे येते काहीच माहिती नाही. नेहनाय बोचका तिकडे ठेवणार, नेहनाय बोचका तिकडे ठेवणार. काय ग मंगल मावशी ये ना बाहेर जरा करू लाग. ऐक ना काय करू लाग माहितीये का? फक्त तुमचं कामाचं कोणचं आहे बघ आणि न कामाचं कोणचं आहे बघ. तिला तर काय आता ती कुठं गायब झाली माहिती नाही. हे सगळं राडा बघून ते बाहेर आणा सगळं. कुठे माहित नाही. आता तिच्या वस्तू येतात तिला माहिती असणार आहे. मंदाई तिला पाठव का जरा कुंभारला. कुणाच्या काय काय वस्तू येतात ती बघते आणि मग करते. सुदर्शन दादा आलेला आहे आणि काय काय आणलं त्यांनी वेगळं जरा. आणि आज त्यांनी ह्या सगळ्या आजी लोकांना खूप छान पनीरचं माझं काय करावं काय माझा सत्कार करायचा ना. तुम्ही खूप चांगलं काम करताय आणि तोच आहे ना. तर खूप खूप धन्यवाद. खूप आशीर्वाद आहे तुला. आणि दिवाळीची सुरुवात केली आहे बरं त्यांनी माझा सत्कार करून. तर त्याच्याबरोबर काही दादा लोक पण आले. तुम्हाला पण इथल्या सगळ्या आजींचे खूप सारे आशीर्वाद आहेत. आज त्यांनी खूप छान आपल्या वृद्धाश्रमाला जेवण दिलं आणि माझ्यासाठी खूप छान असा सुंदर, तुम्हाला माहिती आहे फुलं आणि झाडं मला आवडतात, तर खूप मस्त हा बुके त्यांनी मला दिलेला आहे. नारळ दिले आणि शाल. खूप 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 धन्यवाद बाळा तुला. अजून काहीतरी अजून आणलं आणि आमची छोटीशी एक मदत आहे तुम्हाला की ह्या लोकांसाठी दिवाळीला तुम्ही काहीतरी करा ह्याच्यातून. आशीर्वाद म्हणा दादाला. खूप आशीर्वाद त्याला. आशीर्वाद दादा. खूप खूप आशीर्वाद. खूप आशीर्वाद.
तुम्ही वेळातला वेळ काढून आम्हाला आलात, भेट दिली, त्याबद्दल तुमचे मनापासून स्वागत. आणि तुमची दिवाळी सुखकारक आनंदाने जावं, घरी जावा, आई वडिलांना भेटा. दादाचं गाव बीड आहे, तर दादा पुण्यामध्ये जॉब करतो, पण त्याची मी धडपड बघते. त्याचं त्या सगळ्यातून एक वेगळाच आहे त्याचा विचार की बाबा आपण थोडंसं कमवतोय तर त्याच्यातून सगळ्याला दिवाळी आणि सगळ्याची गरिबाची, अनाथ आश्रमातली, वृद्धाश्रमातली दिवाळी पण आपल्यासारखी छान व्हायला पाहिजे. तर त्यांनी एका अनाथ आश्रमामध्ये पण लहान मुलांना कपडे फटाके देऊन आलाय आणि आमच्या आजींसाठी पण पॅकेट दिलंय आणि मला बुके दिलाय. खूप छान, धन्यवाद. चला येऊ का? आशीर्वाद राहू द्या आणि आमच्याकडून आशीष सेवा घडत राहू तुमची, एवढीच प्रार्थना. आमचा आशीर्वाद